आज आपण आगाशिवनगर तालुका कराड जिल्हा सातारा इथं श्री देसाई साहेब यांच्या घरी आलो. तर त्यांना प्रॉमिस ग्लोबल इंडस्ट्रीची काही प्रोडक्ट पण त्यांना यूज करण्यासाठी दिली होती. म्हणजे आपल्या आरोग्याची काही प्रोडक्ट आहे त्यांना यूज करण्यासाठी दिली होती. तर त्यांना कसा आणि काय फायदा झाला त्या प्रोडक्टचा आणि काय काय प्रोडक्ट त्यांनी वापरलं त्यात आपण त्यांच्या तोंडून ऐकू. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव विजय शंकर देसाई. बरं, कराड. बरं. आता आपण तुम्ही जी प्रॉमिस ग्लोबल इंडस्ट्रीजची काही प्रोडक्ट यूज केली तर ती यूज करत असताना तुम्हाला त्याचा बेनिफिट काय मिळाला? म्हणजे कशा कशाची प्रोडक्ट घेतली आणि काय काय त्याचा फायदा झाला? मला मी साधारणतः पोटशुद्धी आणि बाकीचे काही प्रोडक्ट वापरले, चिया सीड्स वगैरे. त्याच्यामध्ये असं होतं की मला रिकमेंड केलं होते जाधव साहेबांनीच हे सगळे. आणि माझं 1 महिन्यापूर्वी ब्लड शुगर होते 531. बरं, 531चा जरा रिपोर्ट आपण 531 बघा, हा रिपोर्ट आहे. डोळ्याच्या डॉक्टरने ज्या वेळा त्याच्यात चेक केला होता हे आपल्याला राजीव हॉस्पिटल यांचा रिपोर्ट आज आपण बघणार आहोत. तर इथे जे शुगर आहे, फास्टिंग शुगर आहे, ही 531 आहे. 531 साधारण ही किती तारखेचा रिपोर्ट आहे? हे साधारणतः सांगतो तुम्हाला की गेले 1 मध्ये महिना 15-16 असं काहीतरी. म्हणजे 1 महिना एक महिना दीड महिना झाला. बरोबर. त्यानंतर आपण तुम्ही जी प्रोडक्ट आपली चालू केली तर नंतर आपल्याला कशा पद्धतीनं तुमच्या शुगर म्हणजे आपल्या शुगरवर काय काय फरक पडला दोन्ही मला याच्यामध्ये असं झालं की त्यावेळेला माझी ब्लड शुगर 531 आणि बीपी 165 वरचा आणि 90 खालचा एवढा माझा ब्लड प्रेशर होता. म्हणजे बीपी. त्याच्यानंतर मी ते आपले प्रॉमिसचे प्रोडक्ट चालू केले. त्याच्यानंतर 10 दिवसानं चेक केलं तर माझा बीपी तोच होता जवळजवळ साधारणतः 90 आणि 155. आणि ब्लड शुगर भरली होती फास्टिंगच्या अगोदरची 199 आणि फास्टिंग म्हणजे जेवणाच्या नंतर 360. 10 दिवसापूर्वी भरली होती. बरोबर. त्याचा रिपोर्ट आपण बघू. हा बघा, हा रिपोर्ट. तर असं हे आपल्या समर्थ क्लिनिक लॅबोरेटरीचा रिपोर्ट आहे. 22 तारखेचा रिपोर्ट आहे. हे किती आहे रिपोर्ट? 199 आणि 360 या अशी शुगर फास्टिंग शुगर आणि जेवणा अगोदर आणि जेवणानंतरचा रिपोर्ट. त्याच्यानंतर मी ब्लड शुगर आणि बीपी टेस्ट केला तर माझा बीपी भरला अगदी रेंजमध्ये 80 ते 130. बरोबर, अगदी ओके झाला. आणि ब्लड शुगर भरली माझी 120 फास्टिंग आणि 129 जेवणाच्या नंतर. कालचा रिपोर्ट आहे, तारीख बी आपल्याला इथे दिसून येते. तर साधारण हे 2/8/2025चा रिपोर्ट आहे. आणि ह्या रिपोर्टनुसार जी ब्लड शुगर आहे ती साधारण 120 ते 129 अशी एक नॉर्मल लेवलला, पूर्णपणे नॉर्मल लेवलला ही ब्लड शुगर आली. तर मला सांगा, तुम्ही समाधानी आहात का या प्रोडक्ट? अतिशय समाधानी आहे. आणि ज्यानं मला टेस्टिंग केलं त्यानं कपाळाला हात लावून सांगितलं माझ्या वडिलांना बी शुगर आहे, काय केलं ते तुम्ही सांगा. म्हणजे त्याला घरी बोलवलंय. ह्यासाठी आपण तुम्ही जे प्रॉमिस ग्लोबल इंडस्ट्रीचे चिया सीड, पोटशुद्धी, डायबोक्राईन, डायबोज्यूस असे जे प्रोडक्ट आहेत ह्याचा यूज केला आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फायदा झाला. लोकांच्यासाठी काय सांगणं की प्रत्येक माणसांना आता शुगरचा प्रॉब्लेम आहेच. तर त्या प्रत्येक माणसांच्यासाठी काय तुमचं एक निवेदन असेल? मी प्रत्येक माणसाला असं रिकमेंड करेन की तुम्ही जरूर प्रॉमिसचे प्रोडक्ट वापरा. तुम्हाला अतिशय छान रिझल्ट मिळेल, अतिशय छान रिझल्ट मिळेल. मी स्वतः त्याच्यातून 1 महिन्यात रिकवर झालो आहे. 531 ते 129 एवढं शक्य नव्हे हल्लाच्या लोकांना, पण हे रिझल्ट मी स्वतः अनुभवले. बरोबर. तर आज आपण बघितलं इथं की ब्लड शुगरचा किंवा शुगरचा जे रिपोर्ट आहे ती आज रिपोर्टनुसार आपण एक चांगल्या प्रतीचा रिझल्ट आज आपल्याला प्रॉमिसच्या माध्यमातून बघायला मिळाला. तर प्रत्येकाने हे प्रोडक्ट वापरावी आणि आपले जे आरोग्याचे जे प्रॉब्लेम आहे ते 100% सॉल्व्ह होतील. आज देसाई साहेबांनी कंपनीला जी मुलाखत दिली त्याबद्दल देसाई साहेबांचं एक हार्दिक अभिनंदन आणि दीर्घायुष्य असा आमचा एक सल्ला आहे. 100%. तर भविष्यात कुठलाही प्रॉब्लेम होऊ नये आणि आपली प्रॉमिस ग्लोबलची सर्व प्रोडक्ट यूज करावी. थँक्यू सर. थँक्यू.